आत्ताच मला माहिती मिळाली की या मराठवाड्याचे नेते अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाशी संवाद साधलेला आहे. आम्ही जनतेशी संवाद साधतोय, काही लोक भाजपशी संवाद साधतात, काही लोक मोदीशी संवाद साधतायत, पण जो जनतेशी संवाद साधेल तो ज्या महाराष्ट्राचा आणि देशाचा राज्यकर्ता होईल आणि ते राज्य आपल्याला माननीय उद्धवजींच्या हातामध्ये पुन्हा एकदा सोपवायचं आहे. त्यासाठी या संवाद दौऱ्याची सुरुवात. मी पुन्हा एकदा या तप्त उन्हामध्ये आपण उद्धवजींचं भाषण ऐकायला जमलेलं आहात. मगाशी मी अंबादास आपलं ऐकलं, कृष्णाजींचं ऐकलं. आमदार आपला नसेल पण जनता आपल्या बरोबर आहे, इकडली शिवसैनिक आपल्या बरोबर आहे, पण या कुठला आमदार आणि खासदार हे दोन्हीही शिवसेनेचे असायला पाहिजेत. आणि गंगापूरच्या या तमाम जनतेनं शिवसैनिकांनी हे आव्हान स्वीकारून आजपासून आपल्याला कामाला लागायचं आहे आणि आपल्या पक्षप्रमुखांना ते वचन द्यायचं आहे. इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.